आमचा सर्वसामान्य दादांच्या सहकाऱ्यांचा. दादांचे सहकारी फाटके आहेत पण नेटकेच आहेत आणि त्यांनी जनतेने आणि कार्यकर्त्यांनी आपल्या कष्टातून आणि मतपेटीतून आज धांगड्यांना विजय करून दाखवलेला आहे. जो पैशाचं राजकारण झालं त्याला उत्तर दिलेलं आहे मतपेटीतून. आजच्या या जुन्नर तालुक्यामध्ये खरोखर इतिहास घडला आहे. इतिहास असा घडला आहे, अपक्ष उमेदवार म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आज शरददादांनी हा उच्चांक केलेला आहे. आणि ह्या शिवनेरीचा छावा, हा शिवभक्त आपला माणूस निश्चितपणे अपक्ष म्हणून आपल्या विधानसभेमध्ये निश्चितपणे मंत्री म्हणून राहिल्याशिवाय राहणार नाही, एवढी मी ग्वाही देतो. जय हिंद. तालुक्यामध्ये सुसाट चालली, काय वाटतं, काय सांगता? ही विकासाची रिक्षा आहे आणि दादांनी आतापर्यंत जो विकास केला आणि इथून पुढं विकास करणार आहेत त्याच्या प्रमाणामध्ये रिक्षा खूप प्रमाणात सुसाट सुटलेली आहे. आणि दादा इथून पुढे या तालुक्याचा चेहरामोहरा बदली करून टाकतील असा आम्हाला सर्वांना विश्वास आहे. खरं तर आरोप प्रत्यारोप झाले बरेचशा प्रचारामध्ये, कसा प्रचार झाला आणि काय भावना होत्या? दादांनी जे आरोप दादांवरती झालेले आहेत ते सगळे चुकीचे आहेत हे यावरून दिसून येते. शरददादांचा हा जो विजय आहे, साहेब तुम्ही प्रश्न विचारला का या विजया पाठीमागचं गुपित काय, तर या विजया पाठीमागे काही गुपित वगैरे काही नाही. खरं तर जनतेने निवडणूक ही हातात घेतलेली आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई ही आपल्याला कामास आलेली आहे. आणि दादांचं जे व्हिजन आहे त्या व्हिजनच्या पाठीमागे जाणारी जनता आहे. तालुक्याचा केलेला विकास कामं ही जनतेच्या डोळ्यासमोर असल्यामुळं शरददादांचा हा विजय अधिक आज चांगल्या पद्धतीने उघड होत गेला. आणि शरददादा येत्या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने विजय झाले आणि हा महाविजय होणारच होता. ही जनता सुज्ञ आहे, जुन्नरचा मतदार सुज्ञ आहे. दादांबद्दल आमची लई श्रद्धा होती, मना जोग आमचं झालं. आमच्या नेतोड गावामध्ये तीन शिववरती गणपती, त्या गणपतीला मी नवस केला. शरददादा सोनवणे हे विजय झाल्याबद्दल आम्ही सर्व तालुक्यातील जनता फार खुश आहे. कारण गोरगरिबांचा माणूस आज विजय होतोय, आमदार होतोय. फार मोठी आशा होती दादा निवडून यावेळी आणि आमच्या इच्छा पूर्ण झाली. त्यामुळे सर्व जुन्नर तालुक्याचा आम्ही आभार मानित आहे व दादा अशीच जनतेची सेवा करीत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज जुन्नरचे अपक्ष उमेदवार शरददादा सोनवणे यांची विजयाकडे वाटचाल होत आहे. निश्चितपणे शरददादांनी गेले अनेक वर्ष गोरगरिबांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचं काम केलं. जनतेमध्ये जाऊन जनतेच्या हृदयात जाण्याचं काम हे शरददादांनी केलं आहे. जगातील सर्वात उंच पुतळा शिवाजी महाराजांचा जुन्नर या ठिकाणी त्याचं काम देखील चालू झालं आहे. निश्चितपणे जुन्नरची जनता ही छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारी आहे. आणि शिवभक्त शरददादा सोनवणे यांनी जे इतके वर्ष काम केलं त्यामुळे ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती. शरददादाकडे जरी नेते मंडळी कमी असली तरी शरददादाकडे जनता पाठीशी भक्कमपणे उभी होती. त्यामुळे निवडणुकीचा निकाल हा आधीच लागलेला होता. आम्ही अगोदरच सांगितलं होतं शरददादा हे निश्चितपणे विजयी होऊ शकतात आणि ते आज विजयी होत असताना या जुन्नरच्या जनतेचा हा विजय आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. शरददादांचा या ठिकाणी शेतकरी संघटना असेल, संघर्ष शेतकरी संघटना असेल, इतर शेतकरी संघटनेच्या वतीने आणि जुन्नर विधानसभेचा मी उमेदवार म्हणून ज्यावेळेस अर्ज भरला होता, आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर शरददादा यांना पाठिंबा दिला आणि ते आमच्याही वतीने मी शरददादांचं या ठिकाणी अभिनंदन करतो.